नमस्ते. काल रत्नागिरी शहरामध्ये आम्ही प्रचार यात्रा आम्ही काढली. त्या प्रचार यात्रेमध्ये स्वतः बाळासाहेब माने सहभागी झाले होते आणि आम्ही संपूर्ण शहरामध्ये फिरत असताना अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांमधून मिळाला. अतिशय लोक पॉझिटिव्ह आहेत. जिथे जात होतो तिथे आम्हाला हसतमुखाने स्वागत होत होतं आणि लोक सांगत होते आम्ही तुमच्याबरोबर आहोत. अशा पद्धतीने लोकांची भावना ही स्पष्ट होत होती. पण मी एका बाजारपेठेत फिरत असताना एका ठिकाणी गेलो तर त्यांच्याशी माझी चर्चा झाली की आपल्याला परिवर्तन आवश्यक आहे. पण त्या माध्यमातून एका महिलेने माझ्याशी चर्चा करत असताना म्हणाल्या की बाळासाहेब मानेंनी काय काम केलं. तर बाळासाहेब मानेंनी काम काय केलं म्हणण्यापेक्षा त्यांचा प्रश्न चुकीचा होता. उदय सामंतांनी काय काम केलं हा प्रश्न खरा त्यांचा हवा होता, परंतु त्यांनी चुकीचा प्रश्न विचारला. बाळासाहेब माने हे 2004 पासून 2024 पर्यंत आमदारच नाहीत आणि आमदार नसलेल्या माणसाला प्रश्न हा विचारायचा बाळासाहेबांनी काय केलं की आमदार असणाऱ्या माणसाला विचारायचा. बरं, आमदारांनी हे जे काय केलंय असं ते म्हणतात, ते खरोखर शाश्वत विकास त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होतोय का आमदारांच्या म्हणण्याप्रमाणे? तर माझं म्हणणं मुळात नाही. त्यांची कुठलीही गोष्ट नियोजन पद्धतीने कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही. घिसाडघाईने काम केलेली आहेत. पैसे जे आणलेले आहेत ते स्वतःच्या लाभार्थींना पैसे आणलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर हे सगळे लाभार्थी त्यांचे आहेत. कॉन्ट्रॅक्टरकडनं जो नगरसेवक असेल, बाकीचे जे काही म्हणजे जिल्हा परिषद सदस्य असू दे, शिवसेनेचे उभाटाचे काही कार्यकर्ते असतील, त्याचे पदाधिकारी असतील, दुसऱ्या पक्षाचे राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी असतील किंवा अन्य पक्षातले काही पदाधिकारी असतील, अशा लोकांना बोलवून 5 कोटीचं तुला मी काम देतो, 2 कोटीचं तुला मी काम देतो, 4 कोटीचं तुला मी काम, असं बोलवून लोकांना स्वतःसाठी कार्यकाम म्हणजे स्वतःच्या इलेक्शनला निवडणुकीसाठी काम करण्यासाठी ह्यांनी बोलवलेले ही लोक आहेत. आणि हे कॉन्ट्रॅक्टर ज्यांना काही कॉन्ट्रॅक्टचं माहितीच नाही अशा लोकांना देखील कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत आणि त्यामुळे मुळात त्या कॉन्ट्रॅक्टचा दर्जा देखील घसरलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की ह्यांचा आणि दर्जाचा दुरान्वये पण संबंध नाही. कारण ह्यांच्या वडिलांची जी कंपनी आहे RD सामंत कंपनी, त्यांच्या माध्यमातून गेली काही वर्ष रत्नागिरीकरांना खड्ड्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागतोय. मी तर स्वतः 2दा पडलोय टू व्हीलरवाल्यांची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय दयनीय आहे. लोकांना प्रवास करत असताना किती त्रास होतो हा लोकांनी पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या आपल्या रत्नागिरीतील रिक्षा चालक आहेत, जे आमचे रिक्षा चालक बंधू आहेत, ह्या लोकांना गेल्या 10 वर्षामध्ये किती रिक्षाचं नुकसान झालं, किती त्यांचं स्वतःचं शारीरिक नुकसान झालं, किती आर्थिक नुकसान झालं, हे त्यांना जाऊन एकदा विचारा. बाबा सगळं तुमचं व्यवस्थित आहे ना, तुम्हाला रस्त्यांपासून काय अडचण नाही ना, हे तुम्ही विचारा. मग ते लोक काय सांगतात ते बघा. काल तर परवाच्या दिवशी खड्डे बुजवत असताना लोकांनी परिवर्तनाचा नारा दिला, रिक्षा चालकांनी परिवर्तनाचा नारा दिला. हे कुठले कशाचं द्योतक आहे? हे जे द्योतक आहे हे ह्यांनी केलेल्या कामाचं द्योतक आहे. कायमस्वरूपी या लोकांना वंचितच ठेवलं, लोकांना फक्त विकासापासून वंचित ठेवलं आणि जे काही विकासाच करतायत ते मुळात मध्ये नियोजनबद्ध पद्धतीने आहेत का? म्हणजे जर एक रस्ता आज आपल्या रत्नागिरीमधला जर 25 फुटाचा आहे, जर त्याची 40 फूट रस्ता रुंदीकरणाचं जर त्याचं आरक्षण असेल त्या रस्त्याला त्या जागेवर, तर ते 40 फुटाप्रमाणे रस्त्याचं गटर बांधलं गेलंय का? तर मी 100% तुम्हाला सांगतो ते नाही. त्याचं कारण असं आहे की जो व्यापारी असेल, जो किंवा जागा जमीनदार असेल, यांच्याकडनं ह्यांनी जमीन घेतलीच नाही किंवा जर घ्यायला गेले असतील तर ते अडचण आल्यामुळे तेच काम होणार नाही. म्हणून आहे त्याच ठिकाणी जुने गटार कापून, जुने गटार तोडून नवीन त्याच ठिकाणी गटार बांधणे, हे का काम केलं यांनी? तर नवीन गटार बांधल्यामुळे माझ्या कार्यकर्त्याला काम मिळेल, माझ्या कार्यकर्त्याला त्याच्यातून पैसा मिळेल आणि मग तो माझ्यासाठी काम करेल. हे साधं आणि सोपं त्यांचं एक लॉजिक आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आज या 2-2.5 वर्षानंतर ज्या वेळेला गद्दारी केली, बंडखोरी केली, त्यानंतरचा हा त्यांनी केलेला त्यांच्या कामाची ही पद्धत आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक माणसाला बोलावून काम द्यायचं आणि त्याला आपल्यासाठी काम करण्यासाठी लावायचं. ही सगळी जी लोक आहेत ती लाभार्थी आहेत
त्यांच्याकडे मतदार नाही आहे, त्यांच्याकडे लाभार्थी आहे. आणि आदरणीय बाळासाहेब मानेंच्याकडे ज्या पद्धतीने शिवसेनेचे जे उभाटा गटाचे जे सैनिक आहे किंवा खालपर्यंत जो माणूस आमचा काम करणारा शिवसैनिक आहे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, अतिशय प्रामाणिकपणे बाळासाहेबांचं काम करतायत. आणि मला खात्री आहे की बाळासाहेब माने यावेळेला निवडून येतील. आणि म्हणून आपण देखील बाळासाहेबांच्याच जे चिन्ह आहे त्यांचं मशाल, त्या समोरचं बटन दाबून 2 नंबरच्या ठिकाणी त्यांचं चिन्ह आहे आणि त्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना विजयी कराल अशी माझी खात्री आहे.